नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. आज आपण दोन अशा कथा एकत्र पाहणार आहोत ज्या दिसायला अगदी वेगळ्या आहेत, पण त्यांच्यातला गाभा मात्र एकच आहे: संकट, कपट आणि बचाव. एक आहे जंगलातील अस्तित्वाची धडपड, तर दुसरी आहे आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी लढली गेलेली एक ऐतिहासिक आणि थरारक लढाई. आता साहजिकच एक प्रश्न पडतो. एका शांत जंगलात फिरत असणं आणि महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात मोठी थरारक लढाई, ह्या दोन गोष्टींमध्ये नेमका काय संबंध असू शकतो? वरवर पाहता एका साध्याशा बोधकथेचा आणि एका ऐतिहासिक महासंग्रामाचा काहीच संबंध वाटत नाही, बरोबर? पण आज आपण हेच उलगडणार आहोत. संकटाचा सामना करतानाची जी मानसिकता असते ना, ती या दोन्ही घटनांमध्ये कशी तंतोतंत जुळते हे पाहणं खरंच आश्चर्यकारक आहे. बरं, सुरुवात करूया आपल्या पहिल्या कथेपासून. कल्पना करा, अर्जुन आणि कबीर नावाचे दोन जिवलग मित्र एका घनदाट जंगलातून चालले आहेत. आजूबाजूला एकदम शांतता आहे, दोघंही मस्त हसत खेळत गप्पा मारत चाललेत. पण क्षणातच ही शांतता एका भयानक धोक्यात बदलते. अचानक त्यांच्यासमोर एक महाकाय अस्वल येऊन उभं राहतं. बघा, जेव्हा शांततेचं रूपांतर अचानक अशा गोंधळात आणि जीवघेण्या संकटात होतं ना, तेव्हा मानवी स्वभाव नेमकी कशी प्रतिक्रिया देतो हे पाहणं खूप रंजक ठरतं. आणि इथेच आपल्याला आंधळी भीती आणि संकट काळातली हुशारी यांतला खरा फरक समजतो. अस्वलाला पाहताच अर्जुन अक्षरशः घाबरून गेला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने एक क्षणही विचार केला नाही आणि थेट जवळच्या झाडावर मुसंडी मारली, आपल्याच मित्राला त्या भयानक संकटात एकटं सोडून. आता दुसरीकडे कबीरला झाडावर चढता येत नव्हतं, पण त्याने घाबरून न जाता कमालीची शांतता दाखवली. त्याला आठवलं की अस्वल मृत व्यक्तीला सहसा काही करत नाही. तो पटकन जमिनीवर पडला, त्याने स्वतःचा श्वास रोखून धरला आणि अगदी मेल्यासारखं नाटक केलं. हीच ती समयसूचकता जी अक्षरशः माणसाचे प्राण वाचवते. पुढे काय झालं? ते अस्वल कबीरजवळ आलं, त्याने कबीरला हुंगलल आणि तो जिवंत नसल्याचं समजून ते तिथून निघूनही गेलं. अस्वल गेल्यावर अर्जुन झाडावरून खाली आला. त्याने अगदी हसत कबीरला विचारलं, "अरे, त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितलं?" तेव्हा कबीरने दिलेलं उत्तर खूप काही सांगून जातं. तो म्हणाला, "जे मित्र संकटाच्या वेळी आपली साथ सोडतात ना, त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये." हे बघा, ही केवळ एक वाक्य नाहीये, तर संकटाच्या वेळीच खरी निष्ठा आणि मैत्रीची पारख कशी होते याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा धडा आहे. आता हेच अकल्पित संकटाचं सूत्र आपण एका खूप मोठ्या ऐतिहासिक स्तरावर नेऊन पाहूया. जंगलातल्या त्या अस्वलाच्या धोक्यावरून आपण आता एका महाकाय संकटाकडे वळतोय, आणि ते संकट म्हणजे स्वराज्यावर चालून आलेला आदिलशाही सरदार अफझल खान. तो अत्यंत क्रूर होता, धिप्पाड होता आणि तितकाच बलवानही. एक अवाढव्य सैन्य घेऊन तो महाराष्ट्रात घुसला, वाटेतली अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली आणि रयतेमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण केलं. हे संकट उभं राहिलं होतं ते थेट स्वराज्याला गिळंकृत करण्यासाठीच. पण या संपूर्ण घटनेतली सर्वात रंजक आणि प्रेरणादायी गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे अफझल खानाच्या या भयानक दहशतीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिक्रियेचा विरोधाभास. संपूर्ण महाराष्ट्रावर भीतीचं एवढं मोठं सावट असताना शिवाजी महाराज मात्र प्रतापगडावर अतिशय शांत, स्थिर आणि धैर्यवान राहिले. जसं कबीरने अस्वलासमोर शांत राहून डोकं चालवलं, तशीच किंबहुना त्याहून कैकपटीने मोठी वैचारिक प्रगल्भता महाराजांनी या अवाढव्य संकटासमोर दाखवली. त्यांनी अजिबात न घाबरता अत्यंत शांतपणे योजना आखण्याचं ठरवलं. यानंतर अफझल खानाने कपट नीतीचा खेळ सुरू केला. त्याने शिवाजी महाराजांना भेटीचं आमंत्रण दिलं आणि वरवर म्हणाला, "आपण मैत्री करूया." पण या गोड शब्दांमागे एक अत्यंत भयानक कट शिजत होता. जंगलाच्या कथेत जसा मैत्रीचा तो खोटा देखावा होता ना, तसाच हा देखील मैत्रीचा एक खोटा आणि कपटी डाव होता. पण महाराजांना या कपटाची पूर्ण कल्पना होती. शत्रूच्या गोड शब्दांवर भुलून आंधळेपणाने सामोरं जाणं हे महाराजांच्या युद्धनीतीत कधीच बसत नव्हतं. म्हणूनच महाराजांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि हुशारीने तयारी केली. सुरुवातीला त्यांनी आई जिजाबाईंचे आशीर्वाद घेतले आणि कुलस्वामिनी भवानी मातेची पूजा केली. पण बघा, केवळ दैवी आधारावर अवलंबून न राहता त्यांनी अत्यंत अचूक अशी व्यावहारिक तयारीही केली. भेटीत कपट होऊ शकतं हे अचूक ओळखून महाराजांनी अंगात गुप्तपणे चिलखत परिधान केलं आणि हातात वाघनखे व बिचवाल लपवून ठेवला. संकटाची आधीच चाहूल लागणं आणि त्यावर अगदी परफेक्ट उपाययोजना तयार ठेवणं हे आपण यातून शिकतो. आणि शेवटी भेटीचा तो थरारक दिवस उजाडला.
प्रतापगडाच्या पायथ्याशी एक अत्यंत सुंदर आणि भव्य शामियाणा उभारण्यात आला होता. आता हे दृश्य बाहेरून जितकं सुंदर दिसत होतं ना, त्यामागील हेतू मात्र तितकेच जीवघेणे होते. ठरल्याप्रमाणे दोन्ही नेते अत्यंत मोजक्या माणसांसह ज्या मंडपात एकमेकांना भेटण्यासाठी आले. बाहेरून जरी शांतता वाटत असली तरी मंडपाच्या आत मात्र एका प्रचंड मोठ्या वादळाची चाहूल लागत होती. आता तो थरारक प्रसंग प्रत्यक्षात कसा उलगडतो ते पाहूया. या काही मिनिटांचा घटनाक्रम ऐकून आजही अक्षरशः अंगावर काटा येतो. पहिल्या मिनिटाला अफजलखानाने महाराजांना आलिंगन देण्याचा बहाणा केला. लगेच दुसऱ्या मिनिटाला त्याने आपला छुपा हेतू उघड करत महाराजांवर कट्यारीने वार केला. पण तिसऱ्या मिनिटाला महाराजांनी आतून घातलेल्या त्या चिलखताने त्यांचे प्राण वाचवले आणि एका क्षणाचाही विलंब न लावता महाराजांनी वाघनखे आणि बिचव्याने खानाच्या पोटावर जबरदस्त प्रतिहल्ला केला. आणि चौथ्या मिनिटाला जेव्हा खानाचे रक्षक महाराजांवर चालून आले तेव्हा महाराजांचे निष्ठावान मावळे जीवा महाला यांनी चपळाईने धावून येत महाराजांचे प्राण वाचवले. बुद्धिमत्ता आणि पूर्वतयारीने एका महाकाय शक्तीला कसा हरवता येतं हे या थरारक क्षणांतून आपल्याला पाहायला मिळतं. अफजल खानाचा हा वध म्हणे केवळ एका लढाईतला विजय नव्हता, तर ती शौर्य, अफाट बुद्धिमत्ता आणि धैर्याची एक ऐतिहासिक गाथाच बनली. महाराजांच्या या पराक्रमाचा डंका त्यानंतर संपूर्ण भारतभर वाजू लागला. अफाट समयसूचकता आणि जीवा महालांसारख्या निष्ठावान सहकाऱ्यांच्या बळावर महाराजांनी स्वराज्यावर आलेले एक अत्यंत भयंकर संकट कायमचं परतवून लावलं होतं. तर आता आपण या दोन्ही कथांचा अंतिम सारांशाकडे वळूया. जंगलातली ती बोधकथा असो वा प्रतापगडावरचा हा ऐतिहासिक संघर्ष, या दोन्ही घटना आपल्याला खरी निष्ठा, धाडस आणि पूर्वतयारी म्हणजे नेमकं काय हे अगदी ठळकपणे शिकवतात. संकट लहान असो वा मोठं, जेव्हा ते अचानक आपल्यासमोर उभं ठाकतं तेव्हा आपली बुद्धिमत्ता आणि आपल्यासोबतच्या माणसांची निष्ठा हीच आपली सर्वात मोठी ढाल असते. थोडक्यात सांगायचं तर या दोन्ही गोष्टींमध्ये काही खूप महत्त्वाचे समान दुवे आहेत. दोन्हीकडे अचानक उद्भवलेलं एक जीवघेणं शारीरिक संकट होतं. दोन्हीकडे कपट आणि खोट्या मैत्रीचा मुखवटा होता. अशावेळी आंधळेपणाने घाबरून जाण्याऐवजी कबीर आणि शिवाजी महाराज या दोघांनीही अत्यंत शांतपणे आपल्या बुद्धीचा वापर केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतिम संकटाच्या वेळीच खरी निष्ठा आणि पूर्वतयारीची चाचपणी होते. अर्जुनसारखे संकटात पळून जाणारे मित्र अजिबात उपयोगाचे नसतात, तर जीवा महालांसारखे ढाल बनून उभे राहणारे निष्ठावान सोबतीच आपल्याला लागतात. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा आयुष्यात अशीच एखादी अंतिम आणि अगदी अनपेक्षित कसोटीची वेळ येईल तेव्हा ती आंधळी भीती जिंकेल की कबीर आणि शिवरायांसारखी पूर्वतयारी आणि शांत बुद्धिमत्ता त्या संकटावर मात करेल? हा विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या मनात कायम असू द्या. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.